नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कॉर्पोरेट जिहाद करणाऱ्या कंपन्या आणि एफ-सी-आर-ए ह्यांचं काही नातं आहे का? हा प्रश्न कुठेतरी माझ्या मनामध्ये आला आणि मी शोध घ्यायला सुरुवात केली. अर्थात शोध घ्यायला सुरुवात केली ना, की काही ना काहीतरी अचंबित करणाऱ्या फॅक्ट्स असतात त्या हाताशी लागतातच. तुम्हाला गंमत वाटेल, की एफ-सी-आर-ए जॉइंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलं आणि ते विधेयक जे आहे, ती दुरुस्ती मोदी सरकारने ताबडतोब केली नाही म्हणून कुठेतरी आपल्याला मनामध्ये आपण खट्टू झालेले होतो. पण तुम्हाला मजा सांगते, की ज्या स्वयंसेवी संघटना या सगळ्या फंडिंगचा म्हणजे परदेशातून येणाऱ्या फंडिंगचा दुरुपयोग करतात आणि त्याचा धर्मांतरणासाठी वापर केला जातो. अन्य देखील गोष्टींसाठी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं पेटवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ह्या गोष्टी ध्यानात आल्यानंतर सरकारने ती दुरुस्ती आणायचं ठरवलेलं होतं. आणि ही दुरुस्ती सरकारने लांबणीवर टाकली म्हटल्यानंतर लांबणीवर नाही टाकलेली ती, जे-पी-सीकडे गेलेली आहे. पण इफेक्ट तोच झाला. जे ताबडतोबीने झालं असतं ते झालं नाही. म्हणून आपण खट्टू झालेले होतो. पण गंमत वाटेल तुम्हाला, की ज्या सगळ्या या स्वयंसेवी संघटनांबद्दल आपल्याला आक्षेप आहेत ना, त्यांना जो पैसा येतो, त्यातला फक्त 30% पैसा परदेशातून येतो. आर यू सरप्राइज्ड? ओन्ली 30%. जस्ट 30%. उरलेले 70% कुठून येतात? उरलेले 70% ह्या देशाच्या मातीतूनच त्यांना मिळतायत. कॅन यू इमॅजिन दॅट? देशविघातक कारवाया असतील, धर्मविघातक कारवाया असतील, या सगळ्यांसाठी पैसा देणारे केवळ परदेशातली सरकार नाहीये. तिकडच्या संस्था नाहीयेत. संस्था इथे सुद्धा आहेत आणि त्यांचा छडा लावण्याची गरज आहे. आता तुम्हाला आठवेल, की मार्को रुबियो म्हणाले, की आम्हाला आता इथून पुढे जर का मदत पाठवायची असेल भारतामध्ये, तर आम्ही ती सरकारच्या स्वाधीन करू. मग सरकारने त्याचा विनियोग कसा करायचा ते आम्ही त्यांना सांगू, की अमुक लोकांना द्या. तुम्ही रेग्युलेट करा. आम्ही तुमच्या हातामध्ये पैसे देतो. आम्हाला त्यांच्या हातामध्ये डायरेक्टली देण्यात काहीही स्वारस्य नाही. कारण मार्को रुबियोंना माहिती आहे, की मी देतो, तो पैसा जर का फक्त 30% असेल, तर या सगळ्याचं जे दोष आहे, खापर आहे, ते मी माझ्या माथ्यावर कशाला मारून घेऊ? अर्थात रुबियोंनी जेवढा समंजसपणा दाखवला म्हणा किंवा एक मॅच्युरिटी दाखवली, परिपक्वता दाखवली, तेवढी काय सगळ्या परदेशी संस्थांकडे नाहीये, हेही मी मान्य करते. पण त्यांनी दाखवली. पण त्याचं दुसरं कारण हेच आहे, की त्यांना माहिती आहे, की असा येणारा पैसा हा फक्त 30% आहे. 70% पैसा कुठून येतो याचा छडा लावण्याची गरज आहे आणि सरकार तो नक्की ही कारवाई करेल. ह्याच्यामधला तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक मोठा हिस्सा जो आहे, तो हिस्सा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या नावाने दिला जातो. व्हॉट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी? आपल्या देशामध्ये एक इफ आय एम नॉट मिस्टेकन यू-पी-एने एक नव्याने एक रिक्वायरमेंट आणली, की कंपनीला जो काही प्रॉफिट झाला असेल, त्यातला काही हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दिला पाहिजे. हे त्यांना बंधनकारक केलं. मग तो अगदी 1% असेल, 2% असतील किंवा जे काही असतील ते. साधारणपणे 2006-07 नंतरच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक कंपनीमध्ये एक अहमहमिका लागलेली होती, की आम्ही कसे मदत करतो. आम्ही हे खेडं दत्तक घेतलं, आम्ही ते खेडं दत्तक घेतलं, आम्ही या प्रोजेक्टला मदत केली, आम्ही शिक्षणात मदत करतो, आम्ही स्त्रियांच्या शिक्षणात मदत करतो. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही वृत्तांत वाचले असतील, बघितले असतील, व्हिडिओ त्याचे चेक केले असतील आणि या सगळ्यामधून एक थोडीशी चांगली भावना पण होती, की बाबा ठीक आहे, कंपन्या प्रॉफिट कमवतायत, पण सरतेशेवटी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हेही त्यांनी मान्य केलंय आणि पैसा तशा तऱ्हेने ते विनियोग त्याचा चाललेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांमधले जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं गेलं, की तुम्ही देखील या सामाजिक कार्यामध्ये सामील व्हा आणि या पैशाचा विनियोग जो आहे, तो चांगल्या कार्यासाठी होतो की नाही बघा. प्रत्येकाला काही जणांनी तर तुमच्या तुमच्या कंपनीमध्ये जर का तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल, तर तुम्ही त्या सी-एस-आर ॲक्टिव्हिटीमध्ये कितपत भाग घेतलात? असे प्रश्न विचारणारे सुद्धा महाभाग होते. आता तुम्ही पुन्हा एकदा म्हणाल, की द प्रिन्सिपल इज नोबल. तुम्हाला काय आक्षेप आहे?
आक्षेप असायचं काही कारण नाही. जर का कंपन्यांवरती अशा प्रकारे सरकारने एक सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही पैसा द्या. तुम्ही जो कमावलात त्यातला एक छोटासा हिस्सा का होईना, पण तिथे पुन्हा जायला पाहिजे. तुम्ही समाजाचं ऋण लागता. ही संकल्पना तर खरोखरच चांगली आहे. त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही. पण नेमक्या कुठल्या कामासाठी हा पैसा वापरला जात होता, याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. आणि ही प्रश्नचिन्ह काय नुसतीच प्रत्येक कंपनीबद्दल निश्चित नाही. प्रत्येक कंपनीबद्दल असूही शकणार नाहीत. काही अनेक कंपन्या असतील ज्यांनी त्याचा वापर चांगल्या कामासाठी सुद्धा केलेला असेल आणि त्या कामांमधून थेट जनतेला उत्तम लाभ सुद्धा मिळालेला असेल. पण ज्यावेळेला आमच्या देशामध्ये कॉर्पोरेट जिहाद खपवून घेणाऱ्या कंपन्या होत्या, तिथे काय? तिथे काय हा प्रश्न मोठा आहे. आणि याचं कारण असं, की ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, मी एक व्हिडिओ केलेला होता डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस, DEI असं एक प्रिन्सिपल तयार केलेलं आहे आणि त्याच्यामधून हे सगळं जे प्रिन्सिपल आहे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून मान्य करून घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं असेल, तर संपूर्ण जगामधले 3000 महत्वाचे टॉपची लोक त्यांनी निवडली, कंपन्या निवडल्या आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही तुमच्या कंपन्यांमध्ये डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस ह्याच्यावरती भर दिला पाहिजे. कुठचीही कंपनी माझ्या कंपनीमध्ये समजा मला रिक्रुटमेंट करायची. मी समजा एखादी सॉफ्टवेअर कंपनी चालवते आहे. तर त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी माझ्या कामासाठी म्हणून उत्तम सॉफ्टवेअर इंजिनिअर घेईन. बरोबर आहे ना? मला जर का हार्डवेअर इंजिनिअर लागत असेल, मी उत्तम माणूस. माझ्याकडे 10 माणसांचे अर्ज आले, तर त्याच्यातला मी चांगला अ, जो कोणी असेल त्याची निवड करणार. परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी या सर्व कंपन्यांना सांगितलं, की तुम्हाला असं करता येणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर डायव्हर्सिटी पाहिजे. म्हणजे तुमच्या कंपन्यांमध्ये नुसतेच पुरुष भरती झालेत असं नाही. तुम्हाला दाखवलं पाहिजे तुमच्याकडे महिला सुद्धा. केवळ गौरवर्णीय आहेत असं नाही, तुमच्याकडे कृष्णवर्णीय सुद्धा असल्याचं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. केवळ अमेरिकन नाही, तर इतर नॅशनॅलिटीचे लोक सुद्धा तुमच्या कंपन्यात काम करतात. हेही तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. केवळ एका धर्माचे नाही, तर अनेक धर्माचे लोक आमच्याकडे आहेत, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. या सगळ्या आणि केवळ त्याच्यावरती नाही, तर लिंगभेदावरती सुद्धा LGBTQ हे जे लोक आहेत, हे सुद्धा तुम्ही तुमच्यात सामावून घेतलेले आहेत, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि तसं तुम्हाला दाखवता येईल त्याच्यासाठी त्यांच्या सह्या घेतल्या. 3000 कंपन्यांच्या. तुम्ही म्हणाल एवढ्या टॉप मोस्टच्या कंपन्या, इतका प्रचंड टर्नओव्हर त्यांना ह्यांच्यासमोर नमायचं काय कारण होतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तुम्हाला नाही पटत तर तुम्ही नाही म्हणायचं होतं त्याच्यावरती. ते नाही म्हणू शकत नाहीत. कारण काय? तर त्यांचे शेअर त्यांचे शेअर ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे कमीत कमी साधारण 10%, 20%, 25% एक गठ्ठा शेअर ज्यांच्याकडे आहेत, अशा जगामध्ये हार्डली 4-5 कंपन्या आहेत. 3 ते 4 असतील समजा. मी ऐकलं नाही तर त्या कंपन्या सिस्टमॅटिकली तुमचा शेअर उतरवू शकतात स्टॉक मार्केटमध्ये. आता गंमत अशी आहे, की कुठच्याही कंपनीचा जो असतो त्याची 2 कामं असतात. एक तर आपल्या कंपनीची भरभराट करायची, त्याला प्रॉफिट मिळेल अशी व्यवस्था करायची. आपण जे काही माइलस्टोन्स आखलेले आहेत, त्याच्यानुसार मार्गक्रमण होते की नाही हे बघायचं आणि त्याचबरोबर शेअर होल्डर्सना आनंदित ठेवायचं, हॅपी ठेवायचं. आता शेअर होल्डर्सना हॅपी ठेवायचं म्हणजे काय? तर शेअरचे भाव नेमके वधारलेले राहिले पाहिजे. ते खाली येता कामा नयेत. म्हणजे धाडकन आपले खाली येऊन कोसळलेत असं होऊ नये. ह्याच्यासाठी काळजी कोण घेतो? तो सीईओ घेत असतो काळजी. आता अशा सीईओला जर का कोणी धमकावलं, की माझ्या हातामध्ये तुझे 25% शेअर आहेत आणि तू बघ हे DEI करत नसशील तर तुझा शेअर गडगडणार. हे दिसतं त्याला डोळ्यासमोर, तेव्हा त्याला DEI मान्य करावं लागलं. एकदा त्यांनी DEI मान्य केलं, की त्याच्यावर हे बंधन आहे, की तुझे जे सप्लायर आहेत आणि तुझे जे कस्टमर आहेत, त्यांना पण तू सांग, की आमचं DEI तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल म्हणून. आलं लक्षात? त्यामुळे केवळ त्या मोठ्या 3000 कंपन्या नाही, तर त्यांचे व्हेंडॉर्स आणि त्यांचे कस्टमर्स ह्यांच्यावर सुद्धा ते बंधन आलं. असं करत-करत
एका स्तरावरून दुसरा स्तर, तिसरा स्तर अशा अनेक कंपन्या ह्याच्यामध्ये गुरफटून गेल्या. त्यांचेच काही प्रतिनिधी भारतामध्ये कॉर्पोरेट हाऊसेस चालवतात. तेव्हा अर्थात ते सुद्धा या डी-ई-आयच्या लपेट में आये थे असं आपण म्हणू शकतो. हे जे डी-ई-आयच्या लपेटमध्ये आलेल्या ज्या कंपन्या होत्या ना, तिथेच हे कॉर्पोरेट जिहाद होतं. आणि मग तुम्ही एकदा डी-ई-आय हे प्रिन्सिपल अंगीकारलं, की त्याच्यासाठी तुमचा पैसा सुद्धा गेलेला दिसला पाहिजे. तो पैसा कुठून जाणार? तर सी-एस-आर फंडिंग मधून जाणार. कारण सी-एस-आर फंडिंग तुम्हाला वरती कळवायचंय, की आम्ही डी साठी आमच्या सी-एस-आर फंडातून एवढा पैसा दिला. त्याच्यासाठी हे काम करून दाखवलं. तेव्हा तो फंडिंग तिकडे जात होतं. ते फंडिंग जर का तिकडे जात असेल, तर त्याचा नेमका पुढे विनियोग कसा होतोय, हे दाखवण्याची कोणावरही जबाबदारी नाही. म्हणजे आम्ही बाबा 100 मुलांना तिथे शिक्षण देतो आणि त्याच्यासाठी आम्ही काय या वर्षामध्ये 1 कोटी रुपये खर्च केले. असं जर का तुम्ही म्हणलात, तर या 1 कोटी मधले नेमके शिक्षकांवर किती खर्च झाला? ती जी काही खोली बांधली असेल, तिथे लाईट पुरवला असेल, तिथे बेंचेस पुरवले असतील, या सगळ्यावर किती खर्च झाला? ह्या सगळ्याचा तपशील कोणी मागत नाही. तेव्हा तुम्ही 1 कोटी देता त्याच्यातले तिचे 10 लाख खर्च होतात, 20 लाख का 50 लाख ह्याचा कोणालाही थांगपत्ता नाही. आलं लक्षात तुमच्या आता काय ते? 70% फंडिंग हे कसं होतं? 70% फंडिंग हे असं होतंय. आणि हे केवळ सी-एस-आर मधून होतंय असंही मी म्हणणार नाही. अनेक इतर मार्ग आहेत. आणि त्याच्याबद्दल मी सध्या बोलत नाही. ते जे पर्सेंटेज आहे ते सरकार योग्य वेळी प्रसिद्ध करेल याची मला खात्री आहे. पण आज मी 100% आणि ठामपणे सांगू शकते, की अशा प्रकारे केवळ फॉरेन कॉन्ट्रिब्युशन मधून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत देशविघातक काय ते तेरे टुकडे होंगे, इंशाअल्लाह वगैरे जे काही बोललं जातं, या असल्या ज्या स्लोगन्स दिल्या जातात आणि इतर अनेक स्लोगन्स झुरळ आंदोलनासारख्या. झुरळ आंदोलनामध्ये आणि कोणाकडचे पैसे आले याची पण कल्पना नाही. किंवा तत्सम जे काही शिक्षण, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, शिक्षण सुधारलं पाहिजे, बरोबर आहे? शिक्षण सुधारलं पाहिजे ह्याच्यासाठी गावोगाव लोकं आता झुंडीच्या झुंडी करून एखाद्या शाळेमध्ये जातायत आणि तिकडे तपासणी करतायत. ह्या शाळेत बाक नाहीत, त्या शाळेत दारं नाहीत, त्या शाळेला काय टॉयलेट नाही, वगैरे, वगैरे. सगळा गोंधळ आणि सगळे गावकरी त्यांना पिटाळून लावतायत. आणि गावकऱ्यांना कळतंय, की ही घाण आपल्या गावामध्ये नकोय म्हणून. पैसा कोण देतंय मित्रांनो? कुठून येतोय पैसा? शिक्षण हे किती उदात्त कॉज आहे. आहे की नाही? ह्या उदात्त कॉजसाठी म्हणून आम्ही सी-एस-आर फंडिंग देतो, असं कंपन्या म्हणू शकतात. त्याचा विनियोग कशात होतोय? तर तिकडे जाऊन तपासणी करण्यामध्ये होतोय. होऊ शकत असेल, कल्पना नाही. कारण त्याच्याबद्दल कुठेही मी बातमी वाचलेली नाहीये. पण जेव्हा मी तर्कदुष्टरित्या बघायचा प्रयत्न करते, त्यावेळेला हे 70% जे फंडिंग आहे ना, त्याचा छडा लावण्याची निश्चित गरज आहे. छडा लावला नाही, तर मग तुम्ही भले परदेशातून येणारी मदत थांबवू शकाल. पण जर का देशांतर्गत 70% चालू राहिले, तर ह्या ॲक्टिव्हिटीजना तोंड देणं सरकारला सुद्धा अतिशय अवघड होऊन बसेल. आणि दुसरी गोष्ट सांगून ठेवते, की फॉरेन फंडिंग हे डायरेक्ट त्या संस्थांना जात होतं. त्याऐवजी जर का परदेशातल्या कंपन्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने देशातल्या कंपन्यांकडे ते ट्रान्सफर केलं आणि कंपन्यांनी सी-एस-आरच्या नावाने पुढे पैसा ढकलला, तर तुम्हाला अजूनही काय कळेल. तेव्हा आय थिंक आय मेड माय केस. याचा सगळ्याची तपासणी करण्याची गरज आहे, चौकशी करण्याची गरज आहे, छडा लावण्याची गरज आहे आणि सी-एस-आर प्रकरण आणि त्याचं थोतांड जे आहे ना, ते जनतेसमोर येण्याची जरूर गरज आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.